नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आपण आज पाहणार आहोत टी-आय-टी-आयच्या नवीन अपडेट. मागील झालेली सी-ई-टीची एक्झामचं कट ऑफ हे लागलेलं आहे मित्रांनो. व कोणाचं नाव लिस्टमध्ये आले हे सर्व आपण गोष्टी पाहणार आहोत. सर्वात आधी आपण टी-आय-टी-आयच्या अधिकृत वेबसाईटवर आलो आहे मित्रांनो. तर नवीन अपडेट बघूया. तर तुम्ही स्वतः आपलं नाव किंवा ही नवीन अपडेट चेक करू शकतात. टी-आय-टी-आयची न्यू अपडेट म्हणजे पोलीस व सैन्य भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण 2025-26च्या जिल्हानिहाय गुणवत्ता व प्रतीक्षा यादी ही लागलेली आहे. तर याच्यात काय अपडेट आहे मित्रांनो आपण बघूया. पोलीस व सैन्य भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण निकाल 2025-26 प्रकाशनाची तारीख 8/4/2026 म्हणजे 8 एप्रिल 2026 मध्ये पोलीस व सैन्य प्रशिक्षण भरतीचे मेरिट लिस्ट हे लागलेले आहे. तर चला मित्रांनो बघूया आजचा अपडेट काय आहे टी-आय-टी-आयचे. 8/4/2026 म्हणजे 8 एप्रिल 2026 चे न्यू अपडेट आहे टी-आय-टी-आयचे. तर प्रसिद्धीपत्रक बघूया मित्रांनो. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत सन 2025-26 करिता राबविण्यात येणाऱ्या पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेची गुणवत्ता म्हणजे मेरिट लिस्ट किंवा निवड व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्ध करण्याबाबत म्हणजे मागील 2025 मध्ये झालेल्या टी-आय-टी-आयच्या सी-ई-टीचे एक्झामचं नवीन अपडेट आहे मित्रांनो. ज्यात पोलीस व सैन्य भरतीच्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणचे एक्झाम हे घेण्यात आली होती. त्याची गुणवत्ता यादी लागलेली आहे व तसेच जे मुलं वेटिंग लिस्टला आहेत म्हणजे प्रतीक्षा यादीत आहेत त्यांची सुद्धा ही लिस्ट लागलेली आहे. टी-आय-टी-आयचे मागचं अपडेट म्हणजे पूर्व प्रशिक्षण योजनेकरिता उमेदवाराकडून दिनांक 26/9/2025 रोजी अर्ज मागवण्याची जाहिरात आली होती व 12/11/2025 रोजी सामायिक चाळणी प्रशिक्षण संदर्भात सी-ई-टी सूचनापत्रक हे जाहीर झाले होते. तर मित्रांनो या मेरिट लिस्टमध्ये कोणाचा नंबर लागणार आहे व कोणाला किती मार्क्स पडले हे सर्व माहिती जिल्ह्यानुसार दिलेली आहे मित्रांनो. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत सन 2025-26 करिता राबविण्यात येणाऱ्या पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व योजनेकरिता 18,000 निर्धारित लक्षांकाकरिता लाभार्थ्याची निवड करण्यासाठी दिनांक 21/11/2025 ते 24/11/2025 या कालावधीत उमेदवारांची ऑनलाईन सामायिक चाळणी परीक्षा म्हणजे सी-ई-टीची एक्झाम घेण्यात आली होती. तरी सदर ऑनलाईन सामायिक चाळणी परीक्षेच्या सी-ई-टी आरक्षण धोरणास अनुसरण जिल्हानिय म्हणजे टी-आय-टी-आयची जी एक्झाम झालं होतं मित्रांनो सी-ई-टीच्या एक्झाममध्ये त्यात काही प्रवर्गांना आरक्षण भेटलेले आहे. तर त्याचीही माहिती या जी-आर मध्ये दिलेली आहे. सामान्य प्रवर्गासाठी 69% व महिला प्रवर्गासाठी 30% आरक्षण असणारे आणि अनाथ प्रवर्गासाठी 1% आरक्षण हा असणार आहे. आणि सामायिक चाळणी परीक्षेच्या म्हणजे सी-ई-टीच्या उमेदवारास किमान 45 पर्सेंटाईल गुण म्हणजे 45 मार्क हे असणे गरजेचे आहे मित्रांनो. या निकषाच्या आधारे एकूण 17,118 उमेदवारांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट सदरच्या प्रसिद्धीसोबत जोडण्यात आलेली आहे. म्हणजे या लिस्टमध्ये 17,118 उमेदवारांची हे निवड झालेली आहे व त्यांची यादीही खालील PDF मध्ये लावलेली आहे. जवळपास 855 पेजेसची ही यादी आहे मित्रांनो. तर आपण स्वतः या वेबसाईटला जाऊन आपले नाव चेक करू शकतात. सदर निवड याद्या तात्पुरत्या स्वरूपातील म्हणजे प्रोव्हिजनल असून या यादीतून नमूद उमेदवारांनी सदर पूर्व प्रशिक्षण कार्यालयाच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या म्हणजे सी-ई-टी अर्जासोबत जी आवश्यक कागदपत्रे जोडली होती त्या मूळ कागदपत्रांची पडताळणी अतिच संबंधित उमेदवारांचा प्रवेश हे निश्चित समजला जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हा टी-आय-टी-आयचे जे फॉर्म भरले होते तेव्हा जे मूळ कागदपत्रे हे अपलोड केले आहेत तर ते कागदपत्रांची
पडताळणी होईल तेव्हाच तुमच्या अंतिम यादीमध्ये नाव निश्चित केले जाईल मित्रांनो. उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी तसेच सदरच्या पूर्व प्रशिक्षण योजनेकरिता नामनिर्देशित केलेल्या प्रशिक्षण संस्थांच्या पसंतीक्रम देण्यासाठी निवड यादी व प्रतीक्षा यादीत उमेदवारांना स्वतंत्र सूचना या कालावधीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणती संस्था निवडायची व त्याचे ऑप्शन दिले जातील मित्रांनो. तुम्ही स्वतःच्या आवडीनुसार ते संस्थेच्या निवड करू शकतात. त्याची माहिती TITIच्या अधिकृत या वेबसाईटवर दिली जाईल. तसेच मित्रांनो, निकषाच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये जे मुलांचा नंबर आहे मित्रांनो, त्यांनी वेळोवेळी आपल्या TITIच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे या वेबसाईटला जाऊन आपले नवीन लिस्टमध्ये आपले नाव चेक करू शकतात. तर बघू शकतात मित्रांनो, जिल्ह्यानुसार ही यादी लागलेल्या आहेत. तर रायगडचे कट ऑफ हे लागलेले आहे 99% वर. आपण चेक करताना आपले रोल नंबरनुसार सुद्धा चेक करू शकतो मित्रांनो व आपले नाव सुद्धा इथं तुम्हाला दाखवण्यात येईल. तसेच सर्व जिल्ह्यांची यादी ही लागलेली आहे मित्रांनो. तुम्ही स्वतः ह्या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव चेक करू शकतात. TITI व पोलीस भरती व इतर महाराष्ट्रातील भरतींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. तर भेटूया मित्रांनो. जय हिंद, जोहार.